प्रियंका रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी बनवणार आहेत शेंगदाण्याचे लाडू. शेंगदाण्याचे लाडू हे खूप पौष्टिक असतात. आपल्या लहान मुलांना वजन वाढवण्यात मदत करते. तर तुम्ही शेंगदाण्याचे लाडू तुमच्या लहान मुलांना नक्की खायला. आता इकडे मी हे शेंगदाणे आता किलो शेंगदाणे घेतले आहे आणि हे शेंगदाणे मस्त भाजून घेणार आहे. तर हे खूप फुल गॅस करायचा नाही आहे. जर फुल गॅस केला तर वरती शेंगदाणे भाजतील, आतमध्ये कच्चेच राहतील. कमी गॅसमध्ये आपल्याला हे शेंगदाणे चांगले कुरकुरीत भाजून घ्यायचे आहे. जे कोणी नवीन असेल माझ्या चॅनलला बघत असेल तर त्यांनी सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. इकडे शेंगदाणे भाजलेले आहे आणि आता हे थोडे शेंगदाणे आणि थोडा गूळ असं करून मी मिक्सरला फिरून घेणार आहे. तर इकडे मी हे गूळ आणि शेंगदाणे मिक्सरमध्ये टाकून घेतले आहे. आता याला मी फिरून घेणार आहे. तर याला हळूहळू करून फिरवायचं आहे, जास्त पण स्पीडवर फिरायचं नाही, नाहीतर येणं शेंगदाणे खूपच असे बारीक करून फिरवायचं आहे. आता इकडे मी हे सर्व शेंगदाणे मिक्सरला लावून गूळ आणि शेंगदाणे फिरून घेतले आहे. आता मी छोटे छोटे लाडू बनवून घेणार आहे. तर हे लाडू खूप असे पौष्टिक, खायला खूप सुंदर लागतात. मी बनवले होते तर माझ्या 6 वर्षाच्या मुलाला खूप आवडले होते. तर बघा असे छानसे असा एक लाडू तयार मी करून घेतला आहे. तर बघू शकता किती छान आहे आणि खायला खूप छान लागतात. आता चला मी हे सर्व लाडू आता वळून घेणार आहे. इकडे मी सगळे हळूहळू करून सगळे लाडू मी वळवून घेतलेले आहे. आता हे सर्व झाले आहे. आता मी एका प्लेटमध्ये मी हे सर्व लाडू ठेवून घेणार आहे. इकडे एक प्लेट घेतली आहे आणि सर्व लाडू मी आता तुम्हाला प्लेटमध्ये दाखवते. हे बघा मध्यम आकाराचे मी सर्व लाडू एकसारखे बनवून घेतलेले आहे. तर बघा किती छान आहे. तर मी एक लाडू तुम्हाला थोडा कट करून दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल. हे बघा किती छान असे लाडू बनवून घेतले आहे. हे महिनाभर टिकतील. तर तुम्ही नक्की करून बघा. जे कोणी नवीन असेल पण लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका.